दरम्यान यावरूनच राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत। सरकारचं जलजीवन मिशन पूर्ण झालं असेल, पण सुशिक्षित कंत्राटदारांना तुम्ही पैसे कुठे देताय? तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून उद्योजकांना आत्महत्या केली आहे। हर्षल पाटील याच्या आत्महत्येनंतर सरकारवर रोहिणी खडसे यांनी आगपाखड केली। दरम्यान रोहिणी खडसेंनी ट्विट करत आपला रोष व्यक्त केलाय। त्या नेमक्या काय म्हणाल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। थोड्या बहुत प्रमाणात सरकारचं जलजीवन मिशन पूर्ण झालं असेल, पण ते यशस्वी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांना तुम्ही पैसे कुठे देताय? तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका तरुण उद्योजकानं आत्महत्या केली आणि या जलजीवन मिशनचे 11 वर्ष साजरा करतायत। हर्षल पाटील यांच्या आई वडिलांच्या बायको मुलांच्या डोळ्यासमोर उभे राहून सरकारची वाहवा करून दाखवा, नाहीतर तुमच्या संवेदना असतील तशा सरकारनं दिलेल्या आमदारकीला लाथ मारा, असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।